तास झाले आम्ही रांगेत उभे आहोत. कामाचं काय करायचं? नुसतं आधार लिंक आहे का ते बघायला. आणि हे 150 रुपये कशासाठी? सर्व्हर पण चालत नाही. राज्यातील माहिती सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी बंधनकारक केल्यामुळे लाभार्थी संख्येत 86 लाखांची मोठी घट झाली. तांत्रिक चुका आणि कठोर छाननीमुळे 2,40,40,00,000 पैकी केवळ 1,60,00,000 महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळालाय. नमस्कार लाडक्या बहीण भावांनो, मार्च महिना सुद्धा आता अर्ध्यापेक्षा जास्त संपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडून किंवा बऱ्याच माध्यमांकडून सांगितलं जातं की लाडक्या बहिणीचे पैसे आज जमा होणार, उद्या जमा होणार, एवढ्या रुपयाची तरतूद करण्यात आली, अर्थ मंत्रालयाने परवानगी दिली. ह्या बातम्या क्वचित खऱ्या कमी असतात आणि दिशाभूल करणाऱ्या जास्त असतात आणि अशी काहीही सत्यता नाही. 13 मार्च रोजी पीएम किसानचा हप्ता केंद्र सरकारकडून जमा झाला. तोही 20 फेब्रुवारीच्या पूर्वी जमा होईल असं सांगितलं जात होतं आणि त्याच्यानंतर आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे काल जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा या आठवड्यामध्ये आता शनिवार रविवार जे काही सरकारी कार्यालयाचं कामकाज असतं ते बंद असतं आणि सोमवार नंतर ही आकस्मिकपणे हा हप्ता जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये बऱ्याच बहिणींना 17वा, 18वा, 19वा, 20वा आणि 21वा जी काही 4-5 हप्त्याची प्रतीक्षा आहे, तर बऱ्याच बहिणीच्या खात्याला हे पैसे आलेले नाहीत. तर तेव्हा जी काही आधारची साईट आहे बँक सीडिंग, तर तिथं एखाद्या ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन त्याची तपासणी करू शकता किंवा तुमचा हप्ता कशामुळे आला नाही, का रोखल्या गेला, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरता किंवा तुमचं उत्पन्न जास्त आहे किंवा कुठल्या कारणामुळे तुमचा हप्ता बंद करण्यात आला. कारण सरकारकडूनच काही दिवसांपूर्वी 15 दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली होती की जवळपास 86 लाख पेक्षा अधिक बहिणीचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत की ज्यांनी ई-केवायसी चुकीची केली किंवा वेगळ्या कारणामुळे त्यांचे अर्ज बाद केले असल्याची माहिती ही सरकारकडून देण्यात आली होती. पुन्हा ती माहिती लपवण्यात आली आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही ई-केवायसीची 31 डिसेंबर पर्यंतची जी काही प्रक्रिया होती तर ती काहीशी सरकारनेच चुकीच्या पद्धतीने अवलंबवली होती. आणि दुसरीकडे सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आली तर फक्त त्याच्यातून आधार आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही अशा पद्धतीनं तुम्हाला आम्हाला लाभार्थ्यांना एक प्रकारे मूर्ख बनवण्याचं काम सरकारकडून करण्यात आलेलं आहे. आणि सरकार किती जरी दावे करत असलं की आम्ही लाडक्या बहिणींना आर्थिक स्वावलंबी केलं, हे केलं, तर उलट कर्जाच्या खाईत जास्तीत जास्त लोटण्याचा प्रयत्नच आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी केलेला आहे की सामान्य माणूस हा आर्थिक अडचणीत गरिबीतच राहिला पाहिजे याची तरतूद सरकारकडून केली जाते. आणि याच्यामध्ये काही अंशी आपल्याही चुका आहेत की निवडणुकीमध्ये आपण त्याच लोकांना पुन्हा पुन्हा निवडून देतो, नवीन माणसावर आपण भरोसा ठेवत नाही, ही एक आपली चूक असू शकते. याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारकडून माझा हप्ता का मिळाला नाही हे जाणून घेण्याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा घटनादत्त अधिकार आहे. जर तुम्ही कामानिमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर तिथं महिला आणि बालकल्याण विभागात तिथं अर्ज द्या लेखी की माझा हप्ता कुठल्या कारणामुळे थांबवलेला आहे. अर्जाचा नमुना आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तेथे क्लिक करून तुम्ही त्या अर्जाचा नमुना तुमचं त्या ठिकाणी नाव टाकून तो अर्ज सादर करू शकता किंवा मेलद्वारे सुद्धा तुम्ही पाठवू शकता. मेल आयडी सुद्धा तुम्हाला एक कॉमन मेल आयडी राज्याचा देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो किंवा माहिती अधिकारात 10 रुपयाचं तिकीट लावून त्या ठिकाणी माहिती अधिकारात सुद्धा तुम्ही तुमचा हप्ता कशामुळे थांबवला हे विचारू शकता. तो तुमचा अधिकार आहे. ज्यांचे येत आहेत तर त्यांचे किती दिवस येत राहतील हे सांगणं कठीण आहे. कारण मराठीमध्ये एक हिंदीमध्ये म्हण आहे की नंगा नाहेगा क्या निचोडेगा क्या. कारण सरकारी व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक अपाहिज नग्न करून ठेवलेला आहे आणि सरकार सुद्धा स्वतः त्यांच्या ज्या काही भ्रष्ट कारभार आहे तर त्या कारभारातून त्यांना वाव मिळत नाही. मग जे काही पैसे जमा होतात तर ते वेगवेगळ्या घोटाळ्यामध्ये परावर्तित होतात आणि मग सामान्य माणसाला देण्यासाठी सरकारकडेही काहीच नसतं. अशी ही सार्वत्रिक स्थिती झालेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कळवलं पाहिजे. धन्यवाद.